आज आपण बघणार आहोत ते छत्रपती शिवाजी महाराजांचा आदिलशाहीशी संघर्ष का झाला. तुम्हाला खूपच महत्त्वाचा असा प्रश्न आहे की परीक्षेला खूप वेळा येतो की शिवाजी महाराजांचा आणि आदिलशहाचा संघर्ष का झाला. कारण खरं तर स्वराज्य कोण होते? आदिलशाही, निजामशाही आणि मोगलशाही ही सगळे काय होते? स्वराज्याचे शत्रू होते. त्यामध्ये आपल्या जवळच म्हणजे दक्षिणेकडचा भाग, त्यामुळे आदिलशाहीचे संघर्ष होणं हे गरजेचंच होतं त्यावेळेस. तर मराठ्यांचा इतिहास हे भारताच्या इतिहासातील काय आहे? सोनेरी पर्व आहे. सोनेरी पर्व आहे. संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये मराठ्यांचा इतिहास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. हा फक्त म्हणजे छत्रपती शिवरायांचा इतिहास हा केवळ फक्त मराठ्यांचा इतिहास नाही, फक्त महाराष्ट्रापुरता इतिहास आपला नाही, तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपला इतिहास आहे हे लक्षात घ्यायचंय. त्यामुळे हा संपूर्ण भारताचा गौरव आहे. फक्त महाराष्ट्राचा गौरव आहे बाबा छत्रपती शिवाजींचं राज्य हे फक्त महाराष्ट्रापुरतं होतं असं नाही. तर आपण 8 झेंडे लावलेले आहेत. त्यामुळे भारताच्या बाहेर सुद्धा मराठ्यांचं हे सत्ता होती. त्याच्यामुळे हे काय तर मराठ्यांचा जो काही गौरव आहे ते संपूर्ण भारत देशाचा गौरव आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा कुठला किल्ला घेतलेला आहे? तोरणा किल्ला. तोरणा किल्ला घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे. लक्षात ठेवा, हिंदवी म्हणजे कुठलाही हिंदू धर्म नाही, तर हिंदवी म्हणजे स्वराज्य, संपूर्ण भारताला त्यांना एकत्रित आणायचं होतं. त्यामुळे त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे. तर स्वराज्य विस्तार करत असताना विजापूरच्या आदिलशाहीशी संघर्ष त्यांना करावा लागला. विजापूर आपल्या दक्षिणेस आहे, ठीक आहे, दक्षिण विजापूर आहे. त्यामुळे विजापूरचा सुद्धा 5 जिल्ह्याचा होता किंवा आदिलशाहीचे बरेच काही सत्ता हे आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांच्यावरती होती. त्यामुळे ते किल्ले घेत असताना महाराष्ट्रामध्ये आदिलशाहीचं किंवा विजापूरच्या सत्तेचं राज्य होतं, तर त्यांचे आपले किल्ले आपल्याला रिटर्न घ्यायचे होत होते. त्यामुळेच आदिलशाहीची संघर्ष शिवाजी महाराजांना करावा लागला. ठीक आहे. तर आता मोहम्मद आदिलशाही म्हणजे आदिलशाहीचा प्रमुख कोण होता? त्याचा राजा कोण होता? तर मोहम्मद आदिलशाही होता. पण तो आजारी पडल्यामुळे त्याची जी बेगम होती, बेगम म्हणजे कोण? त्याची पत्नी बेगम बडी साहेबा ही कारभार पाहत होती. म्हणजे आदिलशाही मोहम्मद आदिलशाह आजारी पडल्यामुळे संपूर्ण राज्यकारभार आदिलशहाचा त्याची जी पत्नी होती बेगम बडी साहेबा तिच्या हातामध्ये संपूर्ण आता सत्ता आलेली होती. आता शिवाजी महाराजांनी काय केलेलं आहे? जावळीचा प्रदेश जिंकण्यासाठी किंवा चंद्रराव मोरे जो तिथं राज्य करत होता, जागीरदार होता तो आदिलशाहीचा, त्याच्यावरती स्वारी करण्यासाठी सगळ्यात अगोदर जावळीवर त्यांनी स्वारी केलेली आहे. कधी केलेली आहे? 1656 मध्ये केलेली आहे. ठीक आहे. आता जावळीचे वर काय होते? हे जागीरदार होते. ते काय राजे म्हणजे काय होते? तर आदिलशाहीचे जागीरदार म्हणून ते काम करत होते, त्यांचे नौकर म्हणून ते काम करत होते. ठीक आहे. आता चंद्रराव हा मोरे घराण्याला मिळालेला काय आहे? यश काय आहे? हा किताब. चंद्रराव हा मोरे घराण्याला मिळालेला आहे किताब होता. किताब म्हणजे उपाधी, सामान्यतः प्राध्यापक म्हटलं जातं, हे का नाही? तर हे काय आहे? उपाधी मिळालेली. तसं त्यांना चंद्रराव हा किताब मिळाला होता किंवा उपाधी मिळाली होती. ते नाव नाही, लक्षात ठेवा. चंद्रराव हे नाव नाही. तर तुम्हाला वारंवार कुठं काय येणार आहे? चंद्रराव चंद्रराव हे शब्द येणार आहे, पण चंद्रराव हे नाव नाही. तर त्याचं मूळ नाव काय होतं? यशवंतराव. ठीक आहे, यशवंतराव. आता जावळीचे दौलतराव मोरे यांचं निधन झालेलं होतं. ते निपुत्रिक म्हणजे त्यांना कुठलाही पुत्र नव्हता, असे ते निपुत्रिक मृत्यू पावलेले होते. तर त्यावेळेस त्यांची याला दत्तक घेतलेलं होतं यशवंतराव, त्याचं मूळ नाव होतं, त्याला दत्तक घेतलेलं होतं आणि त्यालाच काय म्हटलेलं पुढं? चंद्रराव आपण असं म्हणतो. म्हणजे चंद्ररावचं मूळ नाव काय आहे? यशवंतराव. ठीक आहे. तर मग याला ज्यावेळेस दत्तक घेतलं त्यावेळेस हा बसला गादीवरती, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मदत केली त्याला गादीवरती बसण्यासाठी, चंद्रराव मोरे यांना. पण तो विसरून गेला पूर्णपणे. मला शिवरायांनी मदत केलेली आहे त्यामुळे मी गादीवर आलोय हे विसरून गेला आणि त्याने फक्त आदिलशाहीचंच काम देणं केलेलं आहे. म्हणूनच आपण काय म्हणतो की जावळीचे स्वारीचे कारण त्याला अनेक आहेत. ठीक आहे. त्याचं पहिलं कारण काय? तर स्वराज्याला विरोध केलेला आहे. कोण? चंद्रराव मोरे. तो पूर्ण विसरून गेला की मला मदत केलेली आहे महाराजांनी, सगळं विसरला आणि शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये तो लढायला लागला. आणि तिथे काय म्हणलं होतं की तुम्ही स्वराज्य स्थापन करू शकत नाही, तुम्ही जहागीरदार म्हणून राहायला पाहिजे, म्हणजे आदिलशाही तुम्ही नौकर म्हणून राहायला पाहिजे, असं त्याचं मत होतं. पण शिवाजी महाराजांचे विचार काय होते की नाही, मी कुणाचे नौकर राहणार
नाही, तर मी स्वतंत्रपणे स्वतःच स्वराज्य निर्माण करणार आणि जनतेला न्याय देणार, हे त्यांचं तत्व होतं. त्यामुळे काय झालेलं आहे, इथं चंद्रराव मोरेनं पूर्णपणे शिवरायांना विरोध केलेला आहे, म्हणून त्याचा बंदोबस्त करणं अत्यंत गरजेचं होतं. ठीक आहे. आता बाजी शामराजला चंद्ररावनं मदत केलेली आहे. आता हे बाजी शामराज कोण होता, तर हा आदिलशाहीचा एक नौकर होता, म्हणजे आदिलशाहीला जी सरदार मंडळी होती त्यातला हा एक व्यक्ती होता. तर त्याने काय केलेलं आहे, शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी तर स्वराज्यावरती आक्रमण केलेलं आहे. कोणी? बाजी शामराव. हा कोण होता? हा आदिलशाहीचा नौकर होता किंवा आदिलशाहीचा सरदार होता. लक्षात घ्या, हा महाराष्ट्रामध्येच होता. तरी पण याला कळलं नव्हतं, स्वराज्याचं महत्व त्याला कळलं नाही, म्हणून त्याने काय केलंय, आदिलशाहीच्या बाजूने त्यांचं सैन्य घेऊन स्वराज्यावरती आक्रमण केलेलं आहे. तर याचा बंदोबस्त करण्यासाठी सुद्धा शिवाजी महाराजांनी काय केलं, जावळवरती आक्रमण केलेलं आहे. आणि त्याला मदत कोणी केलेली आहे? चंद्ररावने मदत केलेली आहे. लक्षात घ्या, म्हणजे आपल्या जवळच्या लोकांनी स्वराज्याला विरोध केलेला आहे आणि त्यांचा बंदोबस्त करणे अत्यंत गरजेचं होतं. आता चंद्ररावचे स्वार्थी धोरण. आता बेरवाडी भागातील काही गावांची जी पाटीलकी होती, म्हणजे तिथं लहान लहान गाव आहेत, पुणे जवळ जिथे लहान गाव आहेत नाही, त्या गावातल्या पाटलांना काढून टाकायचं, त्यांची पाटीलकी काढून टाकायची आणि त्यांना काढून टाकायचं. हे कोण काम करत होतं? चंद्रराव मोरे करत होता पूर्णपणे. ते काढून टाकायचं, तिथं पूर्णपणे गावाचा ताबा आपल्यावरती घ्यायचा. म्हणून तिथले काही जे दोन पाटलं होते का नाही, ते पाटलं कुठे आलेले होते? शिवाजी महाराजांकडे आलेले होते ते. आणि शिवाजी महाराज काय सांगत होते ते, की आमची पाटीलकी काढून घेतलेली आहे बघा, आमच्याकडे काही ठेवलेलं नाही, त्यामुळे आदिलशाहीचा आणि चंद्रराव मोरेचा बंदोबस्त केला पाहिजे. म्हणजे आपल्याच लोकांना त्रास द्यायचं काम कोणी केलेलं आहे? इथं चंद्रराव मोरेने केले. अतिशय स्वार्थी असा हा चंद्रराव मोरे होता, त्यामुळे याला काढून टाकणे किंवा याचा बंदोबस्त करणं अत्यंत त्यावेळेस गरजेचं होतं. म्हणजे बाजी आणि मानोजी ही सुद्धा दोन पाटलं होती तिथली, तर या पाटलांची सुद्धा पाटली काढून घेतली चंद्रराव मोरेनं आणि त्यांना तिथून हाकलून दिलं. त्यामुळे ते शिवरायांकडे आश्रयाला आले आणि म्हणायला लागले की आमची पाटली काढून घेतली आहे, त्यामुळे चंद्रराव मोरेचा बंदोबस्त तुम्ही केला पाहिजे. त्यामुळे यांना न्याय देण्यासाठी सुद्धा काय केले, छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवरती आक्रमण केलेलं आहे. ठीक आहे. आता गुन्हेगार व समाज द्रोह्यांना त्यांनी आश्रय दिलेला होता. कोणी? चंद्रराव मोरेनं. जे गुन्हेगार लोक होते, म्हणजे स्त्रियांवरती अत्याचार करणारे असतील, गावलुंड असतील, दरोडेखोर असतील, चोर असतील किंवा स्वराज्याला त्रास देणारे लोक असतील, त्या सगळ्यांना काय केलंय, आश्रय दिलेला आहे चंद्रराव मोरेनं. त्यामुळं तसं तुम्ही काम करू शकत नाही, म्हणजे चुकीच्या लोकांना तुम्ही आश्रय देऊ शकत नाही. शिवरायांचं मत होतं. म्हणजे शिवाजी महाराजांनी काय केलेलं आहे, की ज्या ज्या लोक गुन्हेगारांना त्यांना जवळ केलेला आहे, त्या चंद्रराव मोरेचा बंदोबस्त करण्यासाठी जावळवरती आक्रमण करून चंद्रराव मोरेचा बंदोबस्त केलेला आहे. आता हे आपले 4 कारण आहेत, पण ह्याच्या पुढे अजून आपले बरेच कारण आहेत, ते आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत.